खैरे कार्यकारी शिवसेने चेअरमन आहे सावता महाराज मंदिराचे आज सावता महाराज प्रत्येक वर्षी आम्ही भांडारा भरत कीर्तन रात्रीला भजन वगैरे करतो आणि जे वारकरी लोक येते तेवढा चाल शिरपळ देऊन सन्मान करून आपलं सावता महाराज वाटत जे आजच्या वर्षी परंपरा चालू आहे. कोण कोण आणतात? आज आमदार साहेब होते, शेळके महाराज होते त्यांचे आणि भरपूर कोण होते आपले कोण कोण मुख्य येतात? त्या मुख्य नगराध्यक्ष नगर शेवटून हे बंद सुद्धा नगर शेवटी. आज सावता महाराजाची पुण्यतिथी आहे, त्यानिमित्त भरपूर ठिकाणी कार्यक्रम चालू आहे आणि आज आपल्या ठिकाणी सुद्धा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. थोडक्यात काय सांगसान? थोडक्यात काय सावता महाराजांची लोकांना दाखवून दिली भक्ती करण्याची आम्ही प्रत्येक वर्षी कार्यक्रम वेगवेगळं सांगतो की बाबा आपण समजू नका आपलं पैसे नाही, आपण या देवाला जाऊ शकत नाही, त्या तिथं धामाला जाऊ शकत नाही. सावता महाराजांनी आपल्या झाडाखाली शेतामध्ये बसल्या पांडुरंगाला आपल्या शेतामध्ये बोलवलं भक्तीच्या जोरावर आणि तिथंच भगवंताला सांगितलं पण देवा आता मी आपल्या हृदयाशी मी संबंधित तू आपल्या हृदयात सामील होय. हे सावता महाराजांनी तिथं शेतात बोलून पांडुरंगाला विनंती केली आणि भक्तीच्या जोरावर सावता महाराजांनी पांडुरंगाला शेतामध्ये बोलवलं. हे लोकांना आपण समजू नका आपलं पैसे नाही, आपलं चाय दाम झाले नाही, आपलं काही नसल्यामुळं आपण एखाद्या तीर्थ केलं नाही पण तीर्थधाम हे मनात कमी समजू नये. सावता महाराजांना देवाला स्वतः आपल्या शेतामध्ये कष्ट करता नाही पांडुरंग, मेथीची भाजी उपता नाही पांडुरंग, बोट आणतानाही सुद्धा पांडुरंगाच्या शिवाय नाव घेतलं नाही. त्या भक्तीद्वारा पांडुरंगाने त्या शेतात जाऊन भेट दिली, प्रगट झाले. तसं आपण बी गरीब माणसांनी किंवा पुढे कमी सांगतो नाही तशी आमची सेवा चालू आहे. आम्ही दुसरी पुढे विचार नाही तीर्थयात्रेला जाऊ इकडे जाऊ काय वर्ष अन्नदान करायचं आणि पांडुरंगाची भक्ती. समाजाला काय आव्हान करणार? समाजाला एवढंच आव्हान आहे जे सावता महाराजांनी सगळ्याला धरून चालले गोर गरिबाला दाखविलं का आपण एका ठिकाणी राहून सनी एका समाजाने एका ठिकाणी राहून सनी मुलाबाळाची गरीब समाज माणसाला एकमेकाला मदत करा. मुलाबाळाला कोणाला शिकण्याची परिस्थिती कोणाला एकमेकाला बालपची तुम्ही फुलाच्या परवानी शिकवायला पाठायला मदत करा. हे आम्ही सगळ्या लोकांना परिस्थितीकडे हे विषय असतो. दादा बोलते खैरे मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व भाविक भक्तांना व या राज्यातील सर्वांना या ठिकाणी संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त शुभेच्छा देतो. आजच्या या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त आमच्या या बेलनगरमध्ये संत सावता महाराजांचं जे मंदिर आज आम्ही सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी उभं केलं आणि त्या मंदिराच्या छायाचित्राखाली गोरगरिबांची सेवा, दर एकादशीला द्वादशीच्या निमित्तानं अन्नदान आणि वाट सुरू केलेल्या मुक्कामाची व्यवस्था करून देणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे. धन्यवाद.